प्रेज द लॉर्ड, शालोम टू एव्हरीवन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नामामध्ये सर्वांना प्रीतीचा सलाम. आजपासून आपण नवीन न्याय म्हणजे नवीन जजमेंट सुरू करत आहोत. जजमेंट ॲट कॅल्व्हरी, वधस्तंभावर झालेला न्याय. प्रभूला धन्यवाद असो. प्रचलित बायबल स्टडी परमेश्वराचा न्याय भाग 147 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. देवाला धन्यवाद. नव्या न्यायामध्ये जे ऐकत आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा प्रभू येशूच्या मधुर नामामध्ये आम्ही स्वागत करत आहोत. ही स्टडी ह्या कोणत्या गोष्टीचा परमेश्वर न्याय करणार हे या स्टडीमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. आणि देव कसा न्याय केलेला आहे वधस्तंभावरून हेही आपण सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत. ही स्टडी सुवार्तेसाठी उपयुक्त ठरणार आहे, अनेकांसाठी लाभाची ठरणार आहे आणि परमेश्वर नक्की याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करेल. आणि सुरुवातीला देवाने कराराद्वारे हे जग मनुष्याच्या हाती दिले होते. जो पहिला मनुष्य आदम आणि हवा होते तर त्यांच्या हातामध्ये परमेश्वराने हे जग दिले होते. आणि ते कशासाठी दिले होते आपल्याला या वचनाद्वारे समजेल. जेनेसिस 1:28 उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय वचन 28. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा. तर परमेश्वराने ही पृथ्वी आणि हे सर्व या गोष्टीवर तुम्ही सत्ता चालवा असं बोललं. सत्ता चालवण्यासाठी दिलं म्हणजे थोडक्यामध्ये मनुष्याला देवाने अधिकारी बनवले होते, सत्ताधीश बनवले होते, सत्ता करणारे बनवले होते. आपल्या सत्तेमध्ये ठेवा बोलला होता परमेश्वराने ही सर्व पृथ्वी. परंतु काय झालं, पाप करून आदम आणि हवेने देवाचा हा करार मोडला आणि आपला जो अधिकार होता ते अधिकार ते गमावून बसले. तर त्यांना जो अधिकार होता तो अधिकार मग सैतानाने त्यांच्या करवी पाप करून त्यांचा जो अधिकार होता ते सैतानाने आपल्या हातात घेतला. आणि सैतानच मग मोठा अधिकारी झाला, सैतानच मग बॉस झाला. कारण एकच आहे, मनुष्याने देवाची आज्ञा पालन केले नाही. तर प्रियांनो, आज पण जेव्हा मनुष्य परमेश्वराची आज्ञा पालन करत नाही त्यावेळेस सैतान शिरकाव करतो आणि त्या मनुष्याचे अधिकार काढून घेतो आणि त्याला नग्न करून टाकतो. नगण्यावस्थेमध्ये त्या मनुष्याला आणतं. जसं काय मनुष्याच्या हाती काहीच नाही असं करून टाकतो. त्यामुळे देवाने दिलेले अधिकार आपण पाळले पाहिजे. त्या अधिकाराचा उपयोग आपण केला पाहिजे. प्रियानो, ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र बायबल वाचतो तर देवाने आपल्याला दिलेले अधिकार आपल्याला कळून येतात. मग आदामाने कसं ते सगळं अधिकार गमावून बसले आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय वचन 17 आणि 18. जेनेसिस चॅप्टर 3 वर्स 17 and 18. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. बघा, ज्या आदामाला परमेश्वराने अधिकार दिला होता व सर्व काही त्याला त्याच्या सत्तेमध्ये दिलं होतं, परंतु देवाची आज्ञा पालन न केल्यामुळे आणि सैतानाचं ऐकल्यामुळे, कोणाद्वारे? त्याच्या पत्नीद्वारे. हवेचं त्याने ऐकलं, देवाचं मात्र त्याने ऐकलं नाही. देवाने सांगितलं होतं ते विसरला, परंतु बायकोने सांगितलेलं बरोबर लक्षात ठेवलं त्याने. आणि त्यामुळे मनुष्य पापामध्ये पडला. आणि आता काय झालं, मनुष्य पापामध्ये पडल्यामुळे मनुष्याचे जे अधिकार होते ते सैतानाने त्याच्या हातात घेतले. म्हणून सैतान
हा अधिकारी झाला आणि मनुष्य हा गुलाम झाला. म्हणून सैतान काय करतो, आज पण मनुष्याकरवी पाप घडवून आणतो. मनुष्याला जे करायचे नाही ते करायला लावतो, कारण मनुष्य हा गुलाम झालेला आहे आणि सैतान त्याचा अधिकारी झालेला आहे. कशामुळे? देवाची आज्ञा भंग केल्यामुळे. ही अवस्था झाली आता मनुष्याची. म्हणून आज बरेच लोक देवाची आज्ञा पालन करत नाही, मोडतात, कारण सैतान त्यांचा अधिकारी झालेला आहे. मग सैतानाने हा अधिकार मनुष्याकडून हिसकावून घेतलेला आहे आणि तो अधिकारी झालेला आहे, स्वतः अधिकारी झालेला आहे. याबद्दलचं एक वचन पवित्र शास्त्र बायबलच्या आधारे आपण पाहू आणि नंतर पुढे जाऊया. आपण पाहूया 2 कोरिन्थियस पत्र 4 अध्याय वचन 4. बुक ऑफ 2 Corinthians chapter 4 and verse 4. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. या ठिकाणी अगदी स्पष्ट आपण वाचलेलं आहे, या युगाच्या दैवताने लोकांची मनं आंधळी करून टाकलेली. या युगाच्या दैवताने. हा दैवत कसा झाला? हा अधिकारी कसा झाला? हा अधिकारी कसा झालेला आहे? तर प्रियांनो, आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. तो एक साधा पतित स्वर्गदूत होता, परंतु आता तो काय झाला? जगाचा अधिपती झाला. या अधिकार त्याला कुठून मिळाला? या अधिकार आदामाने देवाची आज्ञा मोडल्यामुळे आता सर्व अधिकार सैतानाला मिळालेला आहे आणि तो आता जगाचा अधिकारी झालेला आहे. जग आणि जगातल्या गोष्टीचा तो अधिकारी होऊन बसलेला आहे. म्हणून आज अनेक लोकांना सैतान सहज पापामध्ये गुंतवतो. आपण घरामध्ये बघा, चर्चमध्ये बघा, ऑफिसमध्ये बघा, बाहेर बाजारात बघा किंवा रस्त्यावर बघा, सर्व ठिकाणी तुमच्या निदर्शनास येईल पाप वाढत आहे. प्रत्येक ठिकाणी पाप वाढत आहे. सर्वात जास्त म्हणलं तर मोबाईलद्वारे. तर अशा रीतीने आता सैतान अधिकारी झाला. अरे, अधिकार तर देवाने मनुष्याला दिलं होतं. पाप करून अधिकार गमावून बसला आणि अधिकारी दैवत सैतान झालेला. आता दैवत झाला, अधिकारी झाला. मग आता काय करायला पाहिजे होतं? येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवणं गरजेचं होतं. मग प्रभू परमेश्वराने, देवाने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं की येशू ख्रिस्ताद्वारे आता या सैतानाचा न्याय झाला पाहिजे. हा न्याय करून या सैतानाला हरवलं पाहिजे. म्हणून पिता परमेश्वराने योग्य वेळी प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठवलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वधस्तंभाच्या मरणाद्वारे सैतानावर कसं न्याय आणलं आणि कसं सैतानाला पराजय केलं हे आपण येणाऱ्या शास्त्र भागामध्ये पाहूया. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. प्रेमळ पवित्र येशू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू बाप्पा, तू आम्हाला दिलेले जजमेंट ॲट कॅल्वरी, वधस्तंभावर झालेला न्याय, ही बायबल स्टडी देऊन तू आम्हाला आशीर्वादित केली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू बाप्पा, याबदल्या गहन गोष्टी तो आमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. होय प्रभू बाप्पा, आज आम्ही पाहिलेलं आहे जो मनुष्य ज्याच्या हातामध्ये अधिकार होता, ते अधिकार सैतानाच्या कुयुक्तीमुळे हाणून पडलेला आहे आणि सैतान स्वतः अधिकारी झालेला आहे. आणि त्या सैतानाचा अधिकार वधस्तंभावर तो कसा हाणून पाडला ते शिकण्यासाठी आम्हाला कृपा दे, आशीर्वाद दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.